नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा मैत्रिणो, इथं मस्त असे मोडाचे मटकी घेतलेली आहे मैत्रिणो. आणि अक्षरशः एका रातीत असे छान मोड आलेले आहेत. अक्षरशः आपल्या बोटाच्या पेरावणले मोड आहेत. मग ही मोडाची मटकी आज आपल्याला बनवायची आहे. अगदी सकाळच्या नाश्त्यालाच बनवायची. पहा मग आता ती कशी बनवायची. इथं मी पहा लसूण आणि मिरच्या ठेचून घेतल्यात. त्याच्यानंतर आपण इथं कोथिंबीरसुद्धा टाकली. तीसुद्धा आपल्याला याच्यात ठेचून घ्यायची बरं का. पहा अशा पद्धतीने छान अशी ठेचून घ्यायची. कोथिंबीर ठेचून झाल्यावर मैत्रिणी इथं आल्याचा तुकडा घेतला आहे, तोसुद्धा मी किसून घेणार आहे. बघा मस्तपैकी असा 1 इंचाचा आल्याचा तुकडा मी त्याच्यात टाकणार आहे. पहा आणि ह्या सगळ्या वस्तू अशा जर घातल्या ना टेचून बिचून, की आपली ही मटकीची भाजी खरंच मैत्रिणी खूप छान होती. चला आता इथं आलं बी हे करून घेतलेलं आहे. पुन्हा जरा गोट्याने आपण असं ठेचून घेऊया आणि पूर्ण मिक्स करून घेऊया. पहा मैत्रिणो ह्या लसूण मिरची आणि कोथिंबीर आणि आलं याचा मस्त असा ठेचा केलेला आहे. आणि आज आपल्याला भाजी अशी बनवायची मटकीची की अक्षरशः कुणीही कधी खायला कंटाळा केला नाही पाहिजे. पहा आणि मटकी हे कडधान्य एवढं शरीराला भारी आहे. पहा कडधान्य खावा की खरंच आपल्या शरीराला खूप पौष्टिक हेल्दी. आणि हे मटकी मोडाचे जर आहे ना डाएटवाल्यांना तर खरंच खूप चांगले असतात. रोजही खाल्ली तरी कंटाळा येत नाही मैत्रिणो. आमच्या घरात अक्षरशः वरच्यावर मटकी हे कडधान्य असतातच. चला आता मी मस्त असा इथे एक कांदा घेतला आहे, तो आपण एकदम असा बारीक कट करून घ्यायचा आहे. बघा मोठा कांदा घेतलेला आहे. आणि कांद्याशिवाय आपल्या भाजीला अजिबात चव लागत नाही. पहा आता इथं पूर्ण हा कांदा मी असा चिरून घेणार आहे. त्याच्यानंतर टोमॅटो एक चिरून घेतलेला आहे. बघा चला आता इथं कढई ठेवली गॅसवर. पहा मैत्रिणी कढईमध्ये तेलही टाकलं 1 पळी. आणि त्याच्यानंतर आपण टाकली जिरी मोहरी अगदी छान फुलून द्यायची. त्याच्यानंतर लगेच आपल्याला हा ठेचा टाकायचा आहे. आता हा ठेचा आपल्याला पूर्ण असा परतून घ्यायचा की याचा कच्चापणा उग्रट वास आल्याचा आणि त्याचा हा निघाला पाहिजे पूर्ण. पहा मैत्रिणो अगदी छान आहे परतत आलं आहे. पाहू शकता तुम्ही मस्त असा कच्चापणा त्याचा दूर होत चाललेला आहे. अगदी चांगल्या पद्धतीने मी हे परतून घेतलेलं आहे. पहा अगदी छान पद्धतीने परतून घेतल्यावर आपल्याला हे बघा पूर्ण असा कच्चापणा अक्षरशः खूप छान हे परतलेलं गेलेलं आहे. पाहू शकता मैत्रिणो. अजिबात व्हिडिओ बंद करू नका मैत्रिणो. अगदी व्हिडिओ हा पहिल्यापासून पहा की तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली. खरंच अशा हेल्दी पौष्टिक अशा रेसिपी करत जा, खायला बी खूप टेस्टी. पहा मैत्रिणो आता त्याच्यानंतर आपण टाकणार आहे त्याच्यात कांदा. पूर्ण हा 1 कांदा घेतलेला हा सुद्धा मी टाकून देणार आहे मस्त असा आहे का. आणि तो पूर्ण असा परतून घ्यायचा की असं नाही. याच्यात तेलाचं प्रमाणसुद्धा अगदीच मापात आहे, जास्त नाही आहे मैत्रिणो. तेलही अगदीच मोजकंच आहे. जास्तही तेल ह्या भाजीला टाकायची गरज नाही आहे. तरी ही भाजी एवढी टेस्टी होती, खूप टेस्टी होती. आणि कसं आहे आपल्या टिफिनसाठी मुलांसाठी अशी कडधान्य खायला द्या. मुलं खरंच खूप आवडीने खातील. त्याच्यानंतर आधी मी कढीपत्ता टाकायला पाहिजे होता पण लक्षात नव्हता मैत्रिणी. कढीपत्ताही टाकून दिला आहे. टोमॅटो बी अगदी छान पद्धतीने असे परतत आलेले आपल्याला पाहू शकता. मस्त असा हा टोमॅटो परतत आलेला आहे. त्याच्यानंतर मैत्रिणी आपण पहा जेवढं तुम्हाला हलवता येईल तेवढं तुम्ही हलवू शकता त्याला. पहा मस्त असं हलवून घ्यायचं आहे. छान पद्धतीने परतून घ्यायचं आहे मैत्रिणो. कांदा टोमॅटो अगदी छान असा परतलेला आहे पाहू शकता. त्याच्यानंतर आपल्याला आता हे पूर्ण परतून झाल्याच्या नंतर त्याच्यात टाकायचं आहे थोडीशी पहा हळद टाकायची. थोडीशी हळद टाकल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यात धना पावडर अर्धा चमचा टाकायचे. पाहू शकता मैत्रिणी अगदीच नकळत थोडासा कांदा लसूण मसालाही मी टाकला. आणि कलरसाठी बेडकी मिरची पावडर. जास्त याच्या विरहित मी काहीही टाकणार नाही की भाजी अगदीच खायला चवदार टेस्टी अशी लागणार आहे. पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर लगेच आपल्याला ही मटकी
मैत्रिणी अगदी छान पद्धतीने धुवून टाकून द्यायची. आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचे. पहा अगदी छान पद्धतीने आपली मटकी अशी याच्यात परतून घ्यायची. आणि मटकीला काय पाणी बिनी यूज करायचं नाही आहे. अक्षरशः मैत्रिणींनो वाफेवर ही मटकी ठेवून द्यायची. हे बघा आता चवीपुरतं इथं मीठही टाकलं आहे. मिठाचं भरपूर पाणी सुटणार आहे. पाहू शकता तुम्ही. आता इथं 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवले. पाहू शकता मैत्रिणींनो वाफेने छान याला पाणी सुटले. पहा मटकी अजिबात खाली लागली नाही, काय नाही मैत्रिणींनो. आणि ही वाफेव मटकी तयार केलेली एवढी सुंदर लागते, चवही खूप अप्रतिम लागते. चला आता पूर्ण मिक्स करून पुन्हा एकदा आपण त्याच्यावर 2-3 मिनटं झाकण ठेवूया. पहा 2 मिनिटांनी पुन्हा पाहिजे की आपली मटकी रेडी झालेली आहे बरं का. मटकीला अजिबात मैत्रिणींनो टाईम लागत नाही. खरंच खूप अगदी मस्त अशी होती तयार. पहा मैत्रिणींनो ही मोडाची उसळ की तुम्हाला कशी वाटली. चला सकाळचा नाश्ता रेडी झालेला आहे मैत्रिणींनो. पहा आवडला तर नक्कीच सांगा. उद्या भेटूया आपण मैत्रिणींनो. बाय.